स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 12 जून। आज आपण पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत। 12 जून, 13 जून आणि 14 जून। प्रदेश असेल, कर्नाटक असेल, या दोन राज्यात मान्सून संपूर्णपणे दाखल झालेला आहे पूर्णपणे। तसेच तेलंगणाच्या मध्यवर्ती मान्सून आलेला आहे। इकडे बिहारमध्ये मान्सूनने एंट्री केलेली आहे। आपल्या राज्यात मान्सूनने काय प्रगती केलेली नाहीये, जेवढा मान्सून इकडे सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या भागात, सोलापूरच्या भागात पोहोचलेला आहे थोडाफार, त्याच भागात सक्रिय आहे, पुढे काही सरकलेला नाहीये। यानंतर हवेच्या सॅटेलाइट इमेज मध्ये जर पाहायचं गेलं तर सिस्टीम कोणत्या सक्रिय आहेत, इकडे पंजाबच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे। पश्चिमी आवर्त इकडे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशकडे आलेला आहे। यातूनच एक ट्रफ लाईन अशीच इकडे मध्य प्रदेश करत, विदर्भ करत तेलंगणापर्यंत सक्रिय आहे। या ट्रफमुळे थोडंफार विदर्भात कालपासून बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झालेली आहे। सार्वत्रिक पाऊस नाही, पण मान्सून पूर्व पाऊस कालपासून सुरुवात झालेली आहे। पुढे सुद्धा विदर्भात पावसाची शक्यता 3 दिवस राहील, पुढे सविस्तर मध्ये पाहणार आहोत। पुढील 3 दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज 12 जून आहे। आज काय परिस्थिती राहील? आज वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। हा पाऊस सार्वत्रिक नसेल। त्यानंतर अमरावती, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगलीचा जत, कवठे महांकाळ भाग या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व थोडाफार पावसाचा अंदाज आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या घाट भागात हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील, विशेष पावसाचा अंदाज नाहीये। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड घाट भाग जो आहे मध्यवर्ती भाग, या भागातून ढगाळलेलं हवामान राहील, एका दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडू शकतात। राहिलेले जे जिल्हे आहेत नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, इकडे अहिल्यानगर, पुणे, बीड, जालना या भागातून पावसाची शक्यता आजसाठी नाहीये। सातारकडे पावसाची शक्यता आजसाठी दिसत नाहीये। ढगाळलेलं हवामान इकडे छत्रपती संभाजीनगर, जालन्याकडे होईल, पण शक्यता खूप कमी राहील। अहिल्यानगरकडे सुद्धा तशीच परिस्थिती, थोडंफार ढगाळलेलं हवामान होईल। 13 जूनला काय परिस्थिती राहील तर 13 जूनला सुद्धा वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो पट्टा आहे मेघगर्जनेसह पाऊस दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी अमरावती, यवतमाळ, इकडे हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग, कन्नड, सिल्लोड जो असेल या भागातून परभणी, नांदेड, त्यानंतर लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगलीचा जत, कवठे महांकाळ भाग, सोलापूरचे पूर्वेकडील दक्षिणेकडील भाग या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल, एका दुसऱ्या गावासाठी अवलंबून असू शकतो। बाकीचे भाग कोरडे सुद्धा राहतील। रत्नागिरी, सिंधुदुर्ग घाट भागात एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज। कोल्हापूरच्या दक्षिण भागात, गडहिंग्लज भागात हलक्या मध्यम सरींचा अंदाज। पालघर, ठाणे, मुंबई, रायगडकडे ढगाळलेलं हवामान आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब पडू शकतात, पण हा पण पाऊस या भागातून कुठेतरीच होऊ शकतो। राहिलेले भाग आहेत नंदुरबार, धुळे, जळगाव, इकडे बुलढाणा असेल, अकोला असेल, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, बीड, सातारा पावसाची शक्यता दिसत नाहीये उद्या सुद्धा 13 जून रोजी। 14 जूनला अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ मेघगर्जनेसह पाऊस थोड्या थोड्या क्षेत्रासाठी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी। छत्रपती संभाजीनगर पॅचेसमध्ये पाऊस पडेल या भागात, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगरचे दक्षिण भाग हा जो पट्टा आहे या भागातून पॅचेसमध्ये पाऊस पडेल, म्हणजेच ढगांचा समूह बनेल आणि त्याच भागात पावसाचा अंदाज आहे। बाकीचे भाग कोरडे सुद्धा राहतील। राहिलेल्या भागातून इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज। पालघर, ठाणे, मुंबईकडे ढगाळलेलं हवामान। नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूरच्या भागातून अंशतः ढगाळलेलं हवामान राहील। स्थानिक ढगांकडे लक्ष असू द्या, एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर पावसाची शक्यता दिसत आहे, पण विशेष पाऊस नाही, एका दुसऱ्या गावासाठी अवलंबून राहू शकतो। बाकी कोरडं हवामान राहील या भागातून, राहिलेले जे जिल्हे आहेत त्या भागातून। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।